पावसाळा जवळ आल्यानं वृक्षारोपणाचं नियोजन सुरू झालंय। फुलं झाडं, शोभेची रोपं, औषधी वनस्पती, फळं झाडं आणि जंगली रोपांची मागणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे रोपवाटिका चालकांनी रोपांची लागवड केली आहे। रोप निर्मितीच्या ठिकाणी मजुरांचा तुटवडा निर्माण झालाय। माती, खत आणि औषधांच्या वाढलेल्या किमतींचा या व्यवसायावर परिणाम जाणवतोय। रोप निर्मिती आणि मागणीमध्ये तफावत निर्माण झाली आहे, पण यंदाच्या हंगामात रोपवाटिकांचा चांगला व्यवसाय होण्याची शक्यता व्यक्त होतीये। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासन दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतं। दरवर्षी केलं जाणारं वृक्षारोपण आणि त्याचं महत्त्व ओळखून शासनानं वनविभागाच्या माध्यमातून अनेक रोपवाटिका सुरू केल्यात। घराचं अंगण, गॅलरी आणि टेरेसवर फुलांची, शोभेची झाडं, फळं झाडं आणि औषधी वनस्पतींची लागवड आणि संगोपन करण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय। त्यामुळे खासगी रोपवाटिकांच्या व्यवसायाचं मोठं जाळं निर्माण झालंय। साहजिकच रोप निर्मितीची प्रक्रिया निरंतर आणि अव्याहतपणे सुरू आहे। पावसाळा सुरू होण्यास आता काही दिवसांचाच कालावधी राहिलाय। त्यामुळे हजारो कुशल आणि अकुशल मजुरांचे हात रोपवाटिकेतील रोप निर्मितीच्या कामात गुंतले आहेत। काही ठिकाणी कलम करून रोपांची निर्मिती केली जाते। मजुरीच्या दरात वाढ झाली आहे। दिवसागणिक माती, खत आणि औषधांच्या दरात वाढ होतीये। तसंच रोप निर्मितीसाठी लागणाऱ्या साधनांच्या दरातही वाढ झाली आहे। याचा परिणाम थेट रोप निर्मितीवर झालाय। एकीकडे रोपांची मागणी वाढू लागली आहे, रोप निर्मिती कमी होऊ लागल्यानं मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढली आहे। त्यामुळे रोपवाटिकांना चांगला व्यवसाय होण्याचा संकेत आहे। येत्या हंगामासह पुढील काळात रोपवाटिकांना चांगले दिवस येणार असल्याचं प्लांट नर्सरीचे संचालक सुधीर पावडे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं।